हे पहा, आपण आता ही भेंडी धुवून घेतली, वॉश करून घेतली. आता आपण हिला चिरणार आहोत, मधून हिला पोट फाडणार भेंडीचं. भेंडी अशी पोट फाडून घेणार आहे सगळे. लसूण घेतलाय, 2 कांड्या लसूण घेतलाय. आपण हा लसूण सोलून ह्याची पेस्ट करणार आहे, लसणाची पेस्ट. आपण या लसणाची पेस्ट करून घेतली. भेंडी घेतली, लसूण पेस्ट करून घेतली. ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालणार आहे. जास्त नाही घालायची, थोडीशी हळद घालायची. धना पावडर, शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला चवीपुरतं मीठ. आता एक काढून घेऊया. आपण ह्याच्यात काय काय घातलंय: मिरची पावडर, लसणाची पेस्ट, हळद, मीठ, धना पावडर. आता आपण हे सगळे एकत्र काढून घेऊ. काय होतं, लसणाची पेस्ट घातली ना, भेंडीला चव येते. पेस्ट आता आपण हा मसाला जे बनवलाय ते भेंडी मध्ये भरून घेणार आहे. हे पहा, आता हे आपण चांगला एकजीव करून घेतलाय. मसाला चांगला एकत्र काढून घेतलाय. आता आपण हा भेंडीत भरूया. भेंडीचा आपण पोट फाडून घेतलाय. हा मसाला भेंडीत भरून घ्यायचाय. व्यवस्थित सगळा भेंडीत भरून घ्यायचा. भेंडी करणार आहे, भरली भेंडी. आपण ही भेंडी तेलात सोडूया. बारीक गॅसवर 5 मिनिटं आपण हिला झाकून ठेवू.
हे पहा किती छान शिजली आपली भेंडी. तुम्हाला मी दाखवते भेंडी किती छान झाली. हे पहा छान फ्राय झाली की नाही भेंडी. मस्त क्रंची झाली. गॅस बंद करते मी आता. आपली भेंडी झाली. माझी भरली भेंडी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काय हवं असेल तर मला कमेंट मध्ये विचारा. आणखीन काय कसली रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंट मध्ये विचारू शकता. बाय बाय.